नमस्कार. मी शोभा जाधव. आज आपण अशी छान चटपटीत अशी रेसिपी बनवणार आहोत की ती लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. तर असा चाटचा एक आयटम आहे, ते म्हणजे आपण दहीवडे बनवणार आहोत. तर दहीवडे सगळ्यांनाच आवडतात, म्हणजे असं कोणाला दहीवडा आवडत नाही असं नाही. आणि आपली आता उष्णतेचे दिवस आहे, म्हणजे उन्हाळा सुरू होतोय. तर त्यामुळे उन्हाळ्यामध्ये दहीवडे वगैरे खाल्लेले तर अतिशय चांगलं असतं. दही वगैरे जास्त प्रमाणात केलेलं चांगलं असतं. तर आता आपण सुरुवात करूया रेसिपीला. तर अशी उडदाची डाळ आहे. उडदाची डाळ अशी ही नॉर्मल वाटीने मी 3 वाट्या काल सकाळी, आता मला आज बनवायचे होते म्हणून मी काल सकाळीच भिजत घातले आणि रात्री मी असे वाटून स्वच्छ 3-4 पाण्याने धुवायची डाळ आणि मग ती भिजत घालायची. 5-6 तास भिजले तरी चालतात, म्हणजे तुम्ही संध्याकाळी पण लगेच वाटून करू शकता. पण मला आज करायचं होतं म्हणून मी संध्याकाळीच वाटण करून रेडी ठेवलेलं आहे. तर ह्याचं मी 3 वाटी टाकलेले आहे. तर त्याचं मी असं छानपैकी फक्त प्लेन उडदाची डाळ अशी मी वाटून ठेवलेली. आणि नंतर मला साहित्य लागणार आहे, असं बाउलभर असं मी दही घेतलेलं आहे. त्यानंतर मला लागणार आहे सजावटीसाठी मी चिंचेचं पाणी घेतलेलं आहे. चिंच भिजत घेतलेली 10-15 मिनटं. ती मी असं तिचा कोळ काढलेला आहे आणि ते मी घेतलेलं आहे. मला मिरी पूड लागणार आहे थोडीशी, मला जिरे पूड लागणार आहे आणि थोडीशी धने पूड लागणार आहे. तर हे सगळं मला साहित्य लागणार आहे. तर आता आपण आणि लाल तिखट आणि मिरची पावडर आणि थोडीशी हळद असं मला लागणार आहे. तर सर्वात प्रथम आता मी जेवढ्याचे दहीवडे, आता मी सगळं काही हे मिक्स नाही करणार आहे. मला जेवढे दहीवडे बनवायचे वडे बनवायचे ते पीठ मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेईन. म्हणजे थोडी पूर्वतयारी असेल ना, तर आपल्याला सेम डेला असं खूप प्रेशर येत नाही. आता आदल्या दिवशी डाळ वाटलेली होती, ती काही खराब होत नाही. फ्रीजमध्ये डब्यात झाकून ठेवली तर चांगली राहते, म्हणजे आपली जास्त पटकन त्यावेळेत धावपळ होत नाही. म्हणून मी पूर्वतयारी आपण असं एवढी करून ठेवायची. तर आता मी एका बाउलमध्ये हे अर्ध पीठ मी काढून घेणार आहे. तर ह्याच्या मी अर्धी जी डाळ होती वाटण केलेली, ती मी आता अर्धी एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून टाकणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळं थोडं थोडं साहित्य टाकणार आहे, म्हणजे जेणेकरून की तो जो वडा असतो ना, तो पण टेस्टी बनतो. जरा थोडी वेगळी पद्धत आहे, तर ह्या पद्धतीने पण खूप छान होतं. ह्याच्यात मी अर्धा चमचा लाल तिखट टाकते, पाव चमचा हळद टाकते, अर्धा चमचा असा थोडेसे जिरे पूड टाकायचे, थोडी धणे पूड टाकायची अर्धा चमचा, अर्धा ते 1 चमचा, थोडी जास्त टाकली तरी चालणार आहे. आणि चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं. थोडंसं मी एका ह्याच्यामध्ये असं पाणी घेतलंय, पाण्याचा अंदाज घेऊन आपण हे असे छान मिसळून घेणार. थोडं पाणी टाकायचं आहे. वाटताना तर अजिबात पाणी नाही घालायचं आहे. वाटताना डाळ निथळून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच आपण ती मिक्सरमध्ये छान अशी बारीक वाटायची. तशी मी वाटलेली आहे, बघू शकता. वडे थापण्यासाठी पीठ आपलं तयार आहे. हे आपण आता साईडला ठेवूया. इथे मी कढईत तेल थोडं घातलेलं आहे. आता आपण गॅस पेटवतो आहोत. छोटी कढई घेतलेली आहे मी, पण ॲट अ टाइम एकच आपण वडा तळणार आहोत. अजून थोडं तेल ॲड करूया. गॅस मी मीडियम हीटला ठेवलेला आहे. तेल थोडं पण गरम होऊ देऊया. आणि आता वडा थापण्याची तयारी करतोय आपण. तेल गरम होत आहे आणि असं एक कुकरच्या भांड्यामध्ये असं किंवा पातेलीमध्ये असं भरून स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. आणि जसं पण आपण वडा तळणार ना, तो आपण पाण्यामध्ये घालणार आहोत. तर आपण वडा थापतो. तेल आपलं गरम होतंय, तोपर्यंत जसा पाण्यात हात टाकायचा आहे. इथे छोटासा गोळा घ्यायचा आहे वड्याचा. तसं इथे मी पोळपाट घेतलाय, त्याच्यावरती प्लास्टिकची पिशवी ठेवली आहे ह्या टाईपमध्ये. आणि त्याच्यावर आपण आता असा छान वडा थापणार आहोत.
बघू शकता, त्याला मध्ये असं होल टाकायचे, छोटे छोटे आकाराचे बनवायचे आणि तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये वड्या टाकणार. आणि पीठ असं थोडं हाताने असं फेटून घ्यायचंय, सारखं असं गोल 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 असं फिरवायचं, म्हणजे ते जरा असं फ्लफी होतं आणि मग वडे असे छान हलके होतात. थोडं तेल गरम झालं की ते चेक करू आपण. अजून गरम होत आहे, तेल गरम झालेलं आहे. आपण हलक्या हाताने हळूच वडा तेलामध्ये सोडतो. ॲट अ टाइम एकच वडा आपण तळतो, तो अगदी व्यवस्थित आता असा फुलून वरती येईल बघा. जोपर्यंत की वर येत नाही तोपर्यंत त्याला काही टच नाही करायचं. हा तळतोय तोपर्यंत आपण दुसरा वडा थापूया. अगदी छोटा गोल घेतलेला आहे. थोडा पाण्यात हात बुडवला ना म्हणजे हाताला चिकटत नाही. बघू शकता, दुसरा पण मी थापून ठेवलेला आहे. थोडंसं तेल वड्यावरती टाकायचंय. आपल्या आवश्यकतेनुसार गॅस कमी अधिक करायचा. आता थोडं मी फ्लेम वाढवलेली आहे. एक साइड तळून झालेली आहे, आता मला टर्न करूया. आणि मोस्टली मीडियम हीटवर तळायचे. थोडं तेल थंड वाटलं की फास्ट करायचा आणि मीडियम हीटवरच तळूया आपण, कारण का की आतून पण तो कच्चा नाही राहिला पाहिजे. वरती ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तळायचं. बघू शकता, छान ब्राऊन कलर येईपर्यंत तळा गेलेला आहे. हे बघा, तेल चांगलं निथळून घ्यायचं आहे. आणि इथे मी कुकरच्या भांड्यामध्ये पाणी भरून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला याला टाकायचं आहे. अशाच पद्धतीने मी आता 2-3 वडे करून घेते आणि ते पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे. मग तो वडा जोपर्यंत हलका असतो तो वरती येत असतो आणि नंतर जो तो छान थंड झाला आणि पाण्यामध्ये बुडाला की तो खाली बसतो. जेव्हा खाली बसणार तेव्हा त्याला पिळून आपण एका दुसऱ्या डिशमध्ये घेणार. अशाच प्रकारे मी आता दुसरा पण वडा तळून घेते. बघू शकता, दुसरा वडा पण आपला छान ब्राऊन कलर येईपर्यंत असा तळलेला आहे. त्याला पण आपण पाण्यात टाकणार आहोत. अशा प्रकारे मी 3-4 वडे तळून घेते. बघू शकता, मी 4 वडे इथे तळून पाण्यामध्ये टाकलेले आहे आणि ते जवळ होऊन असे खाली बसतात. तर त्याला आता आपण एका ताटलीमध्ये काढणार आहोत. एक स्टीलची ताटली घेतलेली आहे मी. हे बघा, असं पिळून घ्यायचं आहे आणि त्या ताटलीत ठेवायचं. हा पण असं दाबून घ्यायचं आहे, पाणी सगळं काढून टाकायचं आहे. थोडी वेगळी रेसिपी आहे, तरी ट्राय करा, खूप छान लागते. आणि हा पण असा आपण घट्ट सगळं पाणी पिळून घेणार आहे, म्हणजे सगळं तेल आहे ना पाण्यामध्ये जातं, म्हणजे तो आपल्याला पचायला पण जरा हलकं होतं. आता ह्याच्यावरती आपण चिंचेचा कोळ होता, त्याचं मी हे केलेलं, चिंचेचा कोळ काढून ठेवलेला, ते इथे थोडंसं टाकायचं आहे. इथे दही टाकायचं आहे. दही जरा जास्तच वापरायचं, कारण ते पदार्थाचं नावच दही वडा आहे, त्यामुळे. आता ह्याच्यावर थोडीशी मिरीपूड, अगदी थोडी टाकायची मिरीपूड. नंतर जाणार जिरेपूड. नंतर धनेपूड जाणार आहे.
किंचितसं मीठ, अगदी चिमूटभर, आणि लाल मिरची पावडर, ती पण अशी छान स्प्रेड करायची आहे, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. अतिशय छान लागते, अगदी चटपटीत डिश आहे आणि काहीतरी वेगळं, म्हणजे आपण नेहमीच्या खाण्यापासून थोडंसं वेगळं असं खायला मिळालं. तर खूप छान होते ही डिश. तर दहीवडा आपला तयार आहे. नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता बाकीचे पण मी त्याप्रमाणे असे दहीवडे करून घेते. तर नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.